आता पाहूया टॉप 9 लोकल बातम्या। जळगाव सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याचे दर 1200 रुपयांनी घटले। चांदीच्या दरातही 2000ची घट। नाशिक मनपाच्या वाहतूक विभागाकडून शहरामध्ये सुमारे 35 ठिकाणी स्मार्ट पार्किंगची सोय। पार्किंग बाहेर वाहन उभी केल्यास मनपाला टोईंग करण्याचे अधिकार। दंडाची रक्कम पोलीस दलाकडे जाणार। नंदुरबार पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनासाठी लसीकरण मोहीम सुरुवात। पशुपालकांनी पशुधनास लसीकरण करून घेण्याचे आवाहन। रोग प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येणार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार। विस्तार आणि लोकसंख्या पाहता प्रशासनाचा निर्णय। शासनाच्या योजनांचा फायदा नागरिकांपर्यंत लवकरच पोहोचणार। शिर्डीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये 65 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न। कोते दाम्पत्याने विवाह सोहळा आयोजित केला होता। विवाह सोहळ्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामधील वधूवरांचा सहभाग। थंड हवेसाठी काळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली। महापर्यटन महोत्सवामुळे प्रशासनाकडून विविध पर्यटन पॉइंटवर विकास कामं। उन्हाळी सुट्टीच्या काळामध्ये पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी। साताऱ्यामध्ये निसर्गप्रेमींकडून गुलमोहर डे उत्साहात साजरा। निसर्गप्रेमींकडून 27 वर्षांपासून साजरा केला जातोय गुलमोहर डे। भंडाऱ्याच्या बेला इथे कंपोस्ट खड्डा भरून गाव स्वच्छ अभियानाला सुरुवात। पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ। नेपाळमध्ये महाराष्ट्र दिनी देवाभाऊ चष्म्याचा जगभरात डंका। काठमांडूमधल्या जागतिक परिषदेमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून मान्यता। जगभरात अवघ्या 33 रुपयांमध्ये मिळणार देवाभाऊ चष्मा। 140 देशांच्या प्रतिनिधींकडून कौतुक।